हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहेत। बघा इकडे मी अजूनही खिडकी लावून ठेवली आहे, कारण एवढी थंडी आहे की हद नाही आहे। तर त्याच्यामुळे खिडकी लावूनच मी बोलत आहे। मुलं गेली आहे स्कूलमध्ये, मिस्टर गेले आहेत आपल्या ड्युटीवर, आणि जस्ट स्वयंपाक वगैरे झालेला आहे। माझा चाय पाणी वगैरे झालेला आहे, आणि आता मी जस्ट थोडीशी आराम करत बसलेली आहे। वाजत आहे 9। कामं अर्धी झालेली, अर्धी व्हायची आहेत, ते मी करते। आणि त्याचबरोबर नवीन दिवस नवीन ब्लॉग आहे हा, कारण कालच झाला 1 जानेवारी, आज आहे 2। तर नवीनच दिवसाची सुरुवात आहे। आणि कालचासुद्धा मी ब्लॉग टाकलेला। तर काल माझं पूर्ण भाजीपाल्यामध्येच, म्हणजे काल भाजीपाला आणला आणि तो पूर्ण असा गुलगुल पसरून भाजीपाल्याचं मार्केट लावल्यासारखा तो एक ब्लॉग झालेला होता। तर जेवढा का होईल मी तेवढा टाकून दिला तो, आणि रोज डेली थोडा ना थोडा आपला येईलच ब्लॉग। तर चला, आज आहे नेक्स्ट डेचा नेक्स्ट ब्लॉग। तर तुम्ही ब्लॉग नक्की पहा, आवडेलच तुम्हाला। आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका। आणि खूप थंडी पडत आहे कालपासनं, नवीन वर्षापासून म्हणू शकतो। माहीत नाही किती दिवस पडेल। मध्ये तर काहीच थंडी पडलेली नाही, त्याच्या आधी पडली, मग मध्ये काहीच नाही। आता आणखी कालपासून सुरू झालेली आहे। आता बघूया किती दिवस राहते। तर असं तर म्हणत आहे की एक हप्ताभर राहील, आणि मग त्यानंतर आणखी थोडंसं ऊन होईल। तर तसंही तिळ संक्रांतीपासून तसंही थोडंसं तिळ दिवस वाढतो, म्हणजे थोडा दिवस मोठा होतो, आणि तशी ऊन थोडी वाढत जाते। तर त्याच्यामुळे कालपासून पण काय होईना माहीत नाही, पण दिवस कालही मला मोठाच वाटला, कारण काल 6 वाजले तरी अंधार पडलेला नव्हता। तसंच आणखी 14-15पासून तर आणखी थोडा दिवस होतच जाईल, आणि रात्री छोटी होत जाईल। तर चला, तर तुमच्याकडे कशी थंडी आहे आणि कसा आहे दिवस, तर नक्की सांगा। आणि आमच्याकडे सुद्धा आता थंडी पडत आहे, थोडंसं बरं वाटत आहे, पण बाहेर काही जायची इच्छा होत नाही। 9 वाजले आहेत, बाहेर ऊन आहे काही ठिकाणी। तर बघा, अर्ध्या ठिकाणी ऊन आहे, म्हणजे मी खिडकीतून तुम्हाला दाखवत आहे, खिडकीतून तुम्हाला बाहेरच दाखवत आहे। तर काही म्हणजे थोडीशी ऊन आलेली आहे, आणि पण उन्हासाठी मला जर ऊन घ्यायचं असेल, मी आत्ता सकाळी जेव्हा मुलांना स्कूलमध्ये नेऊन सोडलं, तेव्हा थंडी इतकी वाजायला लागली की बाहेर जाऊन मग मी उन्हामध्ये बसले भरपूर वेळ। आणि त्यानंतर मग आता घरात आलेलं आहे। घरात आले तर तुम्ही बघू शकता, बघा ब्लँकेट घेऊन बसलेली आहे मी, म्हणजे यासाठी की थंडी वाजते म्हणून। हालाकी पूर्ण गेट लावून आहे, आपला नवीन वर्षाचा नवीन कॅलेंडर आहे, गेट लावून आहे, सोबत खिडकी लावून आहे। घरामध्ये बघा पूर्ण कामं तशीच्या तशीच आहे, अजून मी काहीच कामं केलेली नाही। तर आता फक्त स्वयंपाक तेवढा झालेला आहे, आणि आता करते कामं। तर चला, आता मी करते कामाला सुरुवात। तुम्ही सोबत राहा आणि व्हिडिओ नक्की बघा। तर तुम्हाला सुद्धा आणखी एकदा हॅपी न्यू इयर, आणि तुम्हाला हे नवीन वर्ष खूप सुखाचं, समाधानीचं, समृद्धीचं जावं। तर चला, तर आता तुम्हाला दाखवते मी। आधी आता काम करायला केली आहे सुरुवात, आणि त्याचबरोबर बघा आता पूर्ण डायनिंगवरचं सामान असतो की पूर्ण सामान आता 9 तर वाजून गेलेले आहे, 9:30 झालेले आहेत, आणि मी आता कामाला सुरुवात केलेली आहे। थंडीमुळे बाहेरची कामं करण्यापेक्षा घरातलेच कामं आधी लवकर करून घ्यायचे। तसं बाहेर काही कामं नसतातच, कारण सगळं घरामध्येच होऊन जातं। म्हणजे आता मी आधी मशीनमध्ये कपडे टाकलेले वरती, त्यानंतर आता पूर्ण डायनिंग वगैरे साफ वगैरे करून घेते, आणि त्याचबरोबर पूर्ण म्हणजे बेडशीट्स ते सगळं, सोफ्याचे कवर वगैरे सगळे लावलेले आहेत। आता डायनिंग तेवढं आहे साफ करायचं, ते वगैरे करून घेते। आणि त्याचबरोबर आता खाली जाऊन आणखी थोडंसं जे टेबल वगैरे चेअर वगैरे आहेत त्या पूर्ण साफसूफ करून घेते। आता अशी माझी सुरुवात झालेली आहे। हॉलपासूनच आपण सुरुवात करूया, आणि हळूहळू करता तोच टाईम होऊन जातो, 12-12:30 होऊन जातात। आणि चला, आता आपण जाऊया किचनमध्ये। आणि किचनमध्ये आल्यावर बघा किचनची अवस्था कशी होऊन आहे, खूप बेकार, कारण फक्त स्वयंपाक झालेला। आणि आत्ता जस्ट मी खिडकी येऊन खोललेली, 10:30 म्हणजे 9:30 पावणे 10 होता तेव्हा मी खिडकी येऊन खोललेली आहे, कारण खिडकीमधनं एवढी हवा येते की खूपच हवा येतात, आणि त्याच्यामुळे स्वयंपाक करायला किंवा काही कामं करायला खूप त्रास होतो। त्याच्यामुळे खिडकी लावून देते आणि पूर्ण स्वयंपाक वगैरे करून घेते। आणि आता 10:30 होत आहे, तर म्हटलं चला आता खिडकी खोलून देऊया, थोडंसं उजेड येतो, म्हणजे लाईट लावायची गरज पडत नाही। पण तरी किचन थोडीशी अंधारात असल्यामुळे आम्हाला लाईट लावल्याशिवाय पर्याय नसतो। लाईट लावला आहे, आणि त्याचबरोबर दूध आलेलं आहे, दूध गरम करून घेते। आणि सोबत आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे, म्हणजे पोळ्या भाजी वगैरे मुलांना दिला टिफिनमध्ये। तर आता थोडं पोळ्या भाजी, आणि मिस्टरसुद्धा ड्युटीवर गेले, त्याच्यामुळे स्वयंपाक तसा झालेला आहे। फक्त आहे ते म्हणजे आता जस्ट मुलांसाठी खिचडी वगैरे बनवून टाकते। आता जी उरलेली भाजी आहे ती काढून ठेवते,
आणि सोबत भांडे वगैरे पूर्ण एकत्रच घासून घेते, म्हणजे आता सकाळचे स्वयंपाकाचे होऊन जातात. आणि मी फक्त आता एकटी जेवायची आहे. मुलं आणि मिस्टर दोघंही 3पर्यंत येतात, तोपर्यंत म्हणजे मग एकदम सायंकाळचं जेवण होतं. मध्ये फक्त चाय त्याचेच भांडे असतात. तर त्याच्यामुळे आता जेवढे भांडे आहे तेवढं मी आता पूर्ण, म्हणजे भाज्या वगैरे सगळे गंज वगैरे खाली झालेलेच आहेत, ते गंज पूर्ण काढून घेते. आणि पूर्ण गंज वगैरे काढून घेतल्यानंतर ते पूर्ण घासघूस करून घेते. हॉटपॉट वगैरे बघा, आणि माझ्या पुरतं जेवण असेल तर मी आता ते जेवण एका ताटामध्ये काढून घेते आणि मग पूर्ण हॉटपॉट वगैरे किंवा पूर्ण भांडे घासून घेते. त्याचबरोबर पूर्ण ओटा वगैरे क्लीन करून घेत आहे. आणि मग ओटा वगैरे क्लीन झालेला आहे आपला. गॅस वगैरे क्लीन करून घेतली. त्यानंतर आता आपल्या वेळ आहे ती म्हणजे भांडे घासायची. आता मी केली आहे भांड्याला सुरुवात, आणि भांडे आधी धुवून घेते थोडेसे. रात्रीचे आणि सकाळचे दोन्ही भांडे आहेत, त्याच्यामुळे भरपूर भांडे आहे. आणि त्या मानाने किचन आमची थोडी लहान आहेत, तर त्याच्यामुळे कसं होतं, थोडं भांडे करून अर्धे भांडे घासावे लागतात. आधी थोडेसे घासते मी, मग थोडे धुवून टाकते आणि आणखी मग थोडेसे घासते. म्हणजे एकत्र भांडे घासले की ते धुवायला खूप त्रास जातो, तर त्याच्यामुळे मग मी थोडे घासून घेते. आणि जसं जमेल तसं मी भांडे कधीच म्हणजे पूर्ण असं बेसिंगभर मी भांडे ठेवतच नसते. जेवढे जसे झाले तसे चायचे घासून घेते. फक्त एवढंच की रात्रीचे भांडे मी सकाळी घासते. तसं वाटलं तर कधी रात्रीही घासून घेते, जसे चिकन मटनचे वगैरे असेल तर, आणि साधे असेल तर मग ते सकाळीच घासून घेते. तर अशा प्रकारे करते मी. आता चला भांड्याला केली आहे सुरुवात. पाणी एवढं थंड आहे ना की इच्छा तर होत नाही भांडे घासायची, पण काय करणार, करावं लागतं. तर आता गॅस ओटा सगळं ज्याची गॅसवरचे वगैरे पूर्ण भांडे काढून घेत आहे आणि पूर्ण भांडे छानपैकी मस्तपैकी स्वच्छ करते. तर वेळ तर काही लागत नाही, फक्त एवढंच का कामाला सुरुवात करायलाच मोठा कंटाळा येतो. एकदा का कामाला सुरुवात झालेली की मग काही वाटत नाही. तर आता थंड्या पाण्यात हात टाकलेलाच आहे, तर मग आता काय पाहायचं, आता गॅस ओटा आणि पाण्याचे पूर्णच काम करूनच घेते. जवळपास फरशी पुसणं किंवा काही जे पाण्याचे काम आहे ते करूनच घेते. आता मी मागे हटत नाही. फक्त एकदाच जे मला आहे ते म्हणजे बसून राहिलं तर मला उठून त्या पाण्यात हात टाका, खूप थंड, म्हणजे ते इच्छा नाही होत, पण असं ते करायचं आहे तर करायचं आहे. तर थोडंसं उशीर झालेला असतो मला सकाळच्या ड्युटीमध्ये, नाहीतर एरवी सकाळच्या ड्युटीमध्येच माझी सगळे कामं होऊन जातात. पण या थंडीमध्येच मला सकाळच्या ड्युटीमध्येच खूप त्रास होतो आहे. कारण मी काय करते, स्वयंपाक वगैरे झाला, मुलं वगैरे स्कूलला गेले आणि मिस्टरसुद्धा ड्युटीवर गेले, तर मी सुद्धा येऊन थोडीशी आणखी टी व्ही बघत बसते. तर टी व्ही बघता 10 10:30 होऊन जातात. जेव्हा ऊन अशी खिडकीमधनं यायला लागते तेव्हा मग मी उठते आणि मग उठून टी व्ही बंद केला की मग लागते स्वयंपाकाला. नाहीतर मग एरवी कसं होतं, रोज मी म्हणजे रेग्युलर स्वयंपाक झाला की भांडे झाडझूड अशी करते, तर मला माझे 10 10:30पर्यंत कामं होऊन जातात. पण आता मी आरामच करत बसते 10 वाजता, तर कामं कधी होणार आहे, तर ती कामाला मला 12:30 1 होतो आहे. असं सुरू आहे सध्याचं तरी माझं रुटीन थंडीचं. पण काही हरकत नाही, कारण की या थंडीमध्ये जाऊन मग त्रास होण्यापेक्षा, कारण कसं सगळं आपल्यालाच करावं लागतं, त्याच्यामुळे आपल्याला आपलं पाहूनच करायचं. तर अशा प्रकारे ते म्हणजे बोलता झाले आहेत पूर्ण भांडे. आणि भांड्याबरोबर बघा पूर्ण किचन वगैरे सगळी साफसूफ केलेली आहे मी. त्याचबरोबर स्वयंपाक एकीकडे ठेवून दिलेला आहे. गॅस ओटा छान स्वच्छ केलेला आहे. किचन नीटनेटकी केलेली आहे. आणि त्याचबरोबर मस्तपैकी घर आपलं बघ किती छान दिसत आहे. झाडझूड फरशी वगैरे माझं सगळंच झालेलं आहे. आणि त्यानंतर झाली माझी कामं. आणि कामं झाल्यानंतर जेवण वगैरे झालेलं होतं, पण मला आता ते दिसलेलं होतं ते म्हणजे काल मी बनवले होते सांबार वडी. तर ही सांबार वडी 2 उरलेली आहे, तर मी आता ती खाते. तुम्हीसुद्धा या, तुम्हालासुद्धा दाखवते. तर चला, आता झाले आहेत माझे पूर्ण कामं झालेली आहेत. आणि कामं झालेत, त्याचबरोबर दुपारची वेळ झाली, जेवण वगैरे सगळे झालेले आहे A to Z. आणि घर वगैरे छान स्वच्छ सुंदर केलेलं आहे. आणि जस्ट मी आता बसलेली आहे. जेवण वगैरे झालेलं, पण मी काल बनवली होती सांबार वडी, आणि सांबार वडीची रेसिपी मी नक्कीच टाकेल आणि ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. विदर्भातली स्पेशल आहे ते म्हणजे सांबार वडी. कोणी याला काय म्हणतात, असं का वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जागी वेगवेगळी नावे आहेत. तर हे बघा, हे विदर्भ स्पेशल आहे सांबार वडी. तर हे जास्त करून तुम्हाला म्हणजे जेव्हा आपण बाहेर वगैरे खातो ना, तर तिथे वगैरे अशा प्रकारचे मिळतात स्ट्रीट फूड्समध्ये. आणि नॉर्मली जेव्हा घरी बनवतात तर इथे रस्त्यावर एवढा आवाज तो गाड्यांचा खूपच. आणि नॉर्मली जेव्हा घरी बनवतात ना तेव्हा अशा प्रकारची सांबारवडी असते. तर हे बघा, आणि ही मस्त पैकी कढी बरोबर खाल्ली जाते. तर आम्ही कालच मी बनवलेली होती. तर आता 2 उरलेले आहेत त्या मी आता खाऊन घेते, कारण की मला तशी फार आवडते.
जेवण तर झालं, पण आता इच्छा आहे सांबारवडी खायची आणि उरलेलीसुद्धा आहे. तर आता मी नेक्स्ट डे आहे, कढी तर नाही आहे, पण मात्र आता नुसती सांबारवडी खाईल. ती सांबारवडी अशीही छान वाटते, सोबत त्याच्याबरोबर जर मिरच्या असेल ना तळलेल्या हिरव्या, त्यासुद्धा अतिशय टेस्टी वाटतात. पण आता कढी नाही आहे आणि सोबत तळलेल्या मिरच्या नाही आहे, तर असं मला अशीही फार आवडते. मी आता खाऊन घेते आणि मग त्याचबरोबर मी आता हा ब्लॉग करते एंड. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक, सबस्क्राईब, सोबत शेअर करायला विसरू नका. आणि डेली आपले ब्लॉग घेतले तर नक्की बघत चला. आणि सांबारवडीची रेसिपी मात्र नक्की पहा. बाय.